मित्रांनो, जुलै महिन्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मालकी हक्काचा वाद चालू आहे. अजितदादांनी बंड केलं. बहुतांश आमदार, खासदार, पदाधिकारी, कार्यकर्ते घेऊन ते वेगळे झाले. त्यांनी पक्षावरती दावा केला की बहुतांश मेजॉरिटी माझ्या सोबत आहे, त्याच्यामुळे पक्ष आम्हाला मिळाला पाहिजे, आम्हीच खरे राष्ट्रवादी काँग्रेस आहोत. त्याच्यावरती शरद पवारांनी पण काउंटर केलं. आता हा जो वाद आहे तो निवडणूक आयोगामध्ये आहे. आता जसं पक्षावरती दोघे जण दावा करून राहिले, शरद पवारही दावा करून राहिले, अजित पवारही दावा करून राहिले. दोन्ही गटांनी निवडणूक आयोगामध्ये आपापले बाजू मांडायला, आपली आपली बाजू मांडायला मोठे मोठे वकील उभे केलेले आहे. अभिषेक मनु सिंघवी, मुकुल रोहतगी वगैरे. मागच्या सुनावणीच्या वेळेस अजित पवार गटाच्या वकिलांनी शरद पवारांवरती आरोप केले की पक्षामध्ये लोकशाही नाही आहे, शरद पवार हुकुमशाही पद्धतीने पक्ष चालवतात. हे आक्षेप अजित पवारांच्या वकिलांनी कोर्टात मांडले, निवडणूक आयोगाच्या समोर मांडले. याचा सुप्रिया सुळेंना बंबाट राग आला आणि एका ठिकाणी भाषण करताना त्यांनी वकिलाला धमकी दिली की हा कोण वकील आहे, तो असं म्हणून राहिला की साहेब हुकुमशाह आहेत, साहेब मनमानी करून राहिले वगैरे वगैरे. याचा करेक्ट कार्यक्रम करणार वेळ आल्यावर, जर नाही केला तर शरद पवारांची लेख नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. मुळात वकिलांना अशी धमकी देणं चुकीचं आहे. कारण कुठलाही वकील जेव्हा कोर्टामध्ये किंवा कुठल्याही ज्युडिशियल अथॉरिटी समोर किंवा क्वाझी ज्युडिशियल अथॉरिटी समोर आर्ग्युमेंट करत असतो, तेव्हा ते त्याचे वैयक्तिक मतं नसतात. तो क्लायंटच्या वतीने बोलत असतो. क्लायंट जे त्याला सांगेल ते तो बोलत असतो. इतकी बेसिक माहिती सुप्रिया सुळेंना नसेल असं मला वाटत नाही. तरी पण त्या असं का म्हणाल्या? त्यांनी वकिलांना धमकी का दिली? करेक्ट कार्यक्रम करण्याची गोष्ट त्यांनी का केली? आज मी हेच समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. नमस्कार, मी अश्विन अघोर, तुम्ही बघून राहिले घनघोर. मित्रांनो, 1.5-2 वर्षांपूर्वी शिवसेनेमध्ये जे झालं तेच आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होऊन राहिलं. अगदी तशीच्या तशी परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पण आहे. तसेच दावे आणि तसेच क्लेम्स राष्ट्रवादीमध्ये पण आहेत आणि त्याच प्रोसिजरनी हे प्रकरण पण चाललेलं आहे. जसं शिवसेनेचं प्रकरण प्रोसीड झालं, निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट आणि मग नंतर विधानसभा अध्यक्ष वगैरे, त्याच मार्गाने राष्ट्रवादी काँग्रेसमधला जो वाद आहे ते प्रकरण सुद्धा जाऊन राहिलं. सध्या ते निवडणूक आयोगामध्ये. आता पुढे त्याचं काय होणार हे आपल्याला माहिती आहे. आता निवडणूक आयोगामध्ये दोन्ही गटांचे वकील युक्तिवाद करून राहिले, आर्ग्युमेंट्स करून राहिले, आपल्या आपल्या क्लायंटची बाजू मांडून राहिले. वकिलाचं तर काम असतेच आपल्या क्लायंटची बाजू अशी मांडायची की आपला क्लायंट जिंकला पाहिजे. आणि एक गोष्ट याच्यामध्ये असते की वकील जेव्हा असे आर्ग्युमेंट करतात कोर्टामध्ये म्हणा किंवा कुठेही क्वाझी ज्युडिशियल अथॉरिटीच्या समोर, ते आपल्या मनाचं काही बोलत नाही. वकिलांना वाटलं म्हणून वकील बोलले असं काही होत नाही. क्लायंट जे सांगेल, क्लायंट जी ब्रीफ देईल तेवढंच फक्त वकील बोलत असतात. अनेकदा असं होतं की एखादा मुद्दा अडकतो कोर्टामध्ये आर्ग्युमेंटच्या वेळेस. जजेस विचारतात या मुद्द्यावरती तुमचं काय म्हणणं आहे. जर वकिलांना त्याच्यावरती क्लॅरिटी नसेल तर ते कोर्टाला सरळ सांगतात की आय विल टेक इन्स्ट्रक्शन्स फ्रॉम माय क्लायंट आणि पुढच्या तारीखला हिअरिंगला, सुनावणीला मी ते क्लिअर करतो. आता वकील जे असतात, वकिलांची आणि दुसऱ्या बाजूची म्हणजे ज्या दुसऱ्या बाजूचा जो क्लायंट असतो, दुसऱ्या अपोनंट वकिलांचे जे क्लायंट असतात, त्यांची काही वैयक्तिक दुश्मनी राहत नाही. जसं मी म्हणालो, क्लायंट जी ब्रीफ देईल त्याच्यानुसार वकील आर्ग्युमेंट करतात. आणि दोन वकील सुद्धा सुनावणी चालू असते तेवढ्या वेळेसच एकमेकांच्या विरोधात बोलतात. सुनावणी संपली की ते मॅटर संपलं, ते मग हसत खेळत चहा प्यायला एकत्र चहा प्यायला सुद्धा जातात. वकिलांची काही आपापसातही दुश्मनी राहत नाही, क्लायंट सोबतही दुश्मनी राहत नाही. वकिली हे एक प्रोफेशन आहे. या प्रोफेशनमध्ये कोणाशीच वकिलांची पर्सनल दुश्मनी राहू शकत नाही. आज एखादा वकील समजा तुमच्या विरोधात उभा आहे, तुमच्या विरुद्ध जो कोणी माणूस आहे त्या माणसाने त्या वकिलाला आपली केस दिलेली आहे, वकीलपत्र दिलेलं आहे. असंही होऊ शकतं की पुढच्या केसमध्ये ते वकील तुमची बाजू लढवतील. तुम्ही पण त्यांना उद्या आपलं वकीलपत्र देऊ शकता.
तुमचे वकील म्हणून ते कोर्टात उभे राहतील आणि ते प्रत्येक केसमध्ये वकील म्हणून कोर्टात उभे राहत असतात, एक व्यक्ती म्हणून नाही. समजा एखादा असेल ॲडव्होकेट XYZ, तर ती व्यक्ती कोर्टामध्ये उभी राहते तेव्हा ते ॲडव्होकेट XYZ असतात, XYZ म्हणून जात नाही. त्याच्यामुळे ते जे करतात ते प्रोफेशनली करतात आणि प्रत्येक सुनावणीच्या आधी क्लायंटची आणि वकिलांची एक मीटिंग होत असते. त्या मीटिंगमध्ये मुद्दे ठरतात की उद्याच्या आर्ग्युमेंटमध्ये काय बोलायचं, उद्याच्या सुनावणीमध्ये काय आर्ग्युमेंट करायचे. आपल्याकडे हे मुद्दे आहे, आपण समजा हा मुद्दा मांडला तर ते समोरचे वकील हा मुद्दा काढू शकतात, मग त्याला आपण कसं काउंटर करायचं, किंवा मग आपण असा मुद्दा काढायचा की त्यांच्याकडे त्यांना काही चान्सच मिळाला नाही पाहिजे त्याला काउंटर करायचा. अशा प्रकारची मीटिंग क्लायंट आणि वकिलांची होते आणि त्याच्यानुसार दुसऱ्या दिवशीच्या सुनावणीमध्ये आर्ग्युमेंट्स केले जातात. वकील जे असतात, वकिलांना विरुद्ध बाजूची तेवढीच माहिती असते जेवढी क्लायंट देतात. म्हणजे समजा माझं कोणासोबत एक लीगल बॅटल सुरू आहे, लीगल दावा सुरू आहे, माझ्या वकिलासोबत मी बसलो आणि माझा ज्याच्या विरुद्ध खटला आहे त्याच्याबद्दल जेवढी माहिती मी देईन माझ्या वकिलांना तेवढीच माहिती वकिलांना असते. वकील जास्त माहिती त्यांच्याकडे नसते आणि ते काढत पण नाही. वकील जे बोलतात, बेसिकली असं असतं की वकील जे बोलतात कोर्टामध्ये ते क्लायंटचं म्हणणं म्हणून समजलं जातं, वकिलांचं वैयक्तिक म्हणणं ते समजलं जात नाही. इतका बेसिक रूल आहे कुठल्याही कोर्टामध्ये सुनावणीचा किंवा कुठल्याही क्वाझी ज्युडिशियल अथॉरिटीकडे समोर सुनावणी करण्याचा. आता राहिला मुद्दा, शरद पवार हुकुमशाही करतात, शरद पवार लोकशाही नाही मानत, शरद पवारांच्या पक्षामध्ये लोकशाही नसते, शरद पवार जे म्हणतील तोच निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये व्हायचा. हे जे आर्ग्युमेंट आज कोर्टामध्ये निवडणूक आयोगाच्या समोर आलेलं आहे, हे काही पहिल्यांदा आलं आहे का? नाही. ही गोष्ट अजितदादाच्या म्हणजे अजित पवारांनी जेव्हा बंड केलं तेव्हा जे मुंबईला MIT मध्ये त्यांनी जी सभा घेतली, जे भाषण केलं, त्या भाषणातही त्यांनी सांगितलं आहे. त्यांच्या गटाचे अनेक नेते ही गोष्ट त्या दिवशीपासून सांगून राहिले. छगन भुजबळ सांगून राहिले, प्रफुल्ल पटेल सांगून राहिले. ही गोष्ट अजित पवारांच्या गटाने सगळ्या जगाला सांगितली. मग वकील तसं म्हणाले, कारण हिअरिंगच्या आधी आर्ग्युमेंट्स डिस्कस करताना ही गोष्ट डिस्कस झाली असेल. अजित पवारांच्या गटाचे जे कोणी नेते वकिलांना भेटायला गेले असतील त्यांच्यामध्ये आणि त्या वकिलांमध्ये, म्हणून दुसऱ्या दिवशीच्या सुनावणीमध्ये वकील तसं मिळाले, तसं बोलले वकील. मग याच्यामध्ये दोष कोणाचा? वकिलांचा दोष आहे का? मग अजित पवारांच्या नेत्यांनी, अजित पवारांच्या प्रतिनिधींनी जी माहिती वकिलाला दिली ती माहिती वकिलांनी त्याच्या आधारावरती आर्ग्युमेंट्स केले. तर या सगळ्या गोष्टीचा राग कोणावर असायला पाहिजे? करेक्ट कार्यक्रम जो काही करायचा आता यांचा इरादा आहे तो कोणाचा करेक्ट कार्यक्रम करायला पाहिजे? ज्यांनी वकिलांना ब्रीफ केलं त्यांचा. मग वकिलांना धमकी का द्यायची? जर वकिलांचा काही दोष नाहीच आहे, वकिलांना कोणी दोष देऊ शकत नाही, तर मग वकिलांना धमकी का द्यायची? हे काही मला समजलं नाही. आता अजित पवार गटाचा करेक्ट कार्यक्रम करायचा, पक्ष आणि चिन्ह ताब्यात मिळवण्याची संधी सुप्रिया सुळेंना आहे, शरद पवारांना आहे. यांना हे सिद्ध करण्याची संधी आहे की सगळे म्हणजे राष्ट्रवादी पक्षाचे सगळे सदस्य, सगळे नेते, बहुतांश आमदार, खासदार हे आमच्यासोबत आहेत, शरद पवारांना मानणारे आहेत आणि त्यांचा पाठिंबा शरद पवारांनाच आहे. त्याच्यामुळे आमचाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, म्हणून तो पक्ष आणि ते चिन्ह घड्याळ हे आम्हाला मिळालं पाहिजे. हे सिद्ध करण्याची एक चांगली संधी शरद पवार आणि सुप्रिया सुळेंकडे आहे. आता करेक्ट कार्यक्रम करायचा म्हणजे काय की हेच करायचं की अजित पवार गटाला निवडणूक आयोगामध्ये त्यांचा पराभव करायचा, त्यांच्या विरुद्ध जी केस आहे ती आपण जिंकायची आणि हे तिथे सगळं सिद्ध करायचं. आणि मग तसं जर झालं, सिद्ध झालं ते आणि शरद पवारांना मान्यता मिळाली की शरद पवारांचा हा पक्ष आहे, चिन्हही शरद पवारांकडेच राहील, तो करेक्ट कार्यक्रम राहील अजित पवार गटाचा.
याच क्रायटेरियावरती निर्णय होणार आहे की बहुतांश आमदार, खासदार, पदाधिकारी, नेते कोणासोबत आहेत, निवडून आलेले लोक कोणासोबत आहेत, जास्तीत जास्त मतं मिळवणारे लोक कोणासोबत आहेत. याच क्रायटेरियावरती निर्णय होणार आहे. दुसरा कुठलाच क्रायटेरिया याच्यात लागू होणार नाही आहे. भावनेवरती निर्णय कधीच होत नसतो कोर्टामध्ये आणि क्वासी ज्युडिशियल अथॉरिटी समोर. पक्ष कोणी स्थापन केला, पक्ष स्थापन झाला त्या दिवशीपासून अध्यक्ष कोण, पक्षाचा चेहरा कोण, हे लोकांना माहिती आहे. त्याच्यामुळे लोक माझ्यासोबत आहेत, म्हणून माझा पक्ष खरा आहे, म्हणून मी खरा आहे, याच्यावरती कोर्टामध्ये निर्णय लागत नाही. कायदेशीर लढाईमध्ये तुम्ही भावनांच्या आधारावर, भावना प्रधान होऊन भावनांच्या याच्यावरती तुम्ही काहीही निर्णय देऊ शकत नाही. तिथे डॉक्युमेंटरी एव्हिडन्स लागतात. कायद्यामध्ये भावनेला स्थान नाही. जे आहे ते पुरावा, डॉक्युमेंटरी. त्याच्या व्यतिरिक्त कोर्टामध्ये काहीही ऐकलं जात नाही. जो पुरावे देईल, जो आपली बाजू सिद्ध करेल, तो जिंकेल. इतकं सिंपल लॉजिक याच्यामध्ये आहे. आता या वकिलांनी जे आर्ग्युमेंट केले निवडणूक आयोगामध्ये, त्याच्यावरती सुप्रिया सुळे काय म्हणाल्या हे मी तुम्हाला ऐकवतो. ते ऐका, म्हणजे तुम्हाला सगळं प्रकरण काय आहे ते लक्षात येईल. समोरून ज्याला पक्ष हवाय ना ते होते का हो? कोणी आलं नव्हतं. कोणीतरी वकील आला होता. कोण होता तो वकील मी बघणार आहे आणि त्याचा करेक्ट कार्यक्रम तर करणारच आहे मी. कारण तो वकील काय म्हणला की पवार साहेब, तो शरद पवार, तो, अरे कोण तू म्हणणारा तो शरद पवार? आता वकिली कर, तुला नाही करेक्ट कार्यक्रम आज नाही उद्या केला ना तर शरद पवाराची पोरगी नाही, लक्षात ठेवा. ऐकलं? तर असं हे प्रकरण आहे. वकिलांनी शरद पवारांना हुकुमशाह म्हटलं, लोकशाही पाळत नाही असं म्हटलं, मनमानी जे काही आर्ग्युमेंट्स केले, त्या वकिलांचा योग्य संधी आल्यावरती करेक्ट कार्यक्रम करणार असं सुप्रियाताईंचं म्हणणं आहे. आता कार्यकर्त्यांना चार्ज करायला, कार्यकर्त्यांमध्ये जोश भरायला, हे सगळं ठीक आहे भाषण करणं, पण हे प्रॅक्टिकल नाही आहे. कायद्याच्या कसोटीवर हे टिकणारं नाही आहे. आता जर सुप्रिया सुळे वकिलांना धमक्या देऊन राहिल्या, वकिलांचा करेक्ट कार्यक्रम करायच्या गोष्टी करून राहिल्या, तर याचा अर्थ असा आहे का की अजित पवारांचा करेक्ट कार्यक्रम करायची ताकद शरद पवार गटामध्ये नाही आहे, म्हणून वकिलांना धमकी देणं सुरू आहे? आणि सुप्रिया सुळेंना हे माहिती आहे का की आता दादा सोडून गेले, त्याच्यामुळे आपलं राजकीय करिअर संपल्यात जमा आहे, आपण आता पुन्हा निवडून येऊ शकत नाही, अजितदादांचं आपण काही करू शकत नाही, त्यांना कुठल्याच प्रकारे आपण मात देऊ शकत नाही, आणि त्याच्यामुळे ही चिडचिड, हा सगळा राग त्यांचा होऊन राहिला, असं तर नाही आहे. आता अजितदादा आपल्याला सोडून गेले, कार्यकर्ते घेऊन गेले, आमदार घेऊन गेले, खासदार घेऊन गेले, नेते घेऊन गेले, आपलं राजकारण आता संपलेलं आहे, आपल्या वडिलांनी स्थापन केलेला पक्ष आपल्या हातातनं गेलेला आहे, आपण फक्त नावालाच कार्याध्यक्ष, 4-2 आमदार, 1-2 खासदार आणि मुठभर पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या गटाचा कार्याध्यक्ष. काय कामाचं हे पद? हे सगळं फ्रस्ट्रेशन सुप्रियाताईंचं निघून राहिलं का? म्हणजे जुनं वैभव जे होतं आपलं, म्हणजे राजकीय वैभव म्हणून राहिलो मी, जुनं वैभव आता आपल्याला पुन्हा मिळणार नाही आहे. जे होऊन राहिलं ते हेल्पलेसपणे बघणं एवढंच आपल्या हातात आहे. आपण अजितदादांना काहीच करू शकत नाही, अजितदादांना मात देऊ शकत नाही, म्हणून तो राग सुप्रिया सुळे वकिलांवर काढून राहिला का? याच्यातून आपल्याला फक्त एकच गोष्ट लक्षात येते की ह्या सगळ्या घटनांनंतर, या सगळ्या घडामोडी झाल्याच्या नंतर सुप्रिया सुळे किती फ्रस्ट्रेट झालेल्या आहे, किती हेल्पलेस झालेल्या आहे, हेच दिसून राहिलं फक्त आपल्याला याच्यातून. आणि आता आपला भाऊ, आपला दादा, ज्यांनी आपल्याला आत्तापर्यंत बारामतीमधून निवडून आणलं, तो आपला दादा आपल्याला सोडून गेलेला आहे, आपल्या हातातनं पूर्णपणे सुटलेला आहे, आणि आता त्याच्यामुळे कदाचित बारामती पण सुटेल, या भीतीमुळे तर सगळं अशा गोष्टी सुप्रियाताई बोलून नाही राहिल्या. विचार करा. आत्ता इथेच थांबतो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, मित्रपरिचितांसोबत शेअर करा
आणि घनघोर चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. धन्यवाद.